प्रिय भाई बहन, आज की रोटी की घर सदस्य भक्ति गेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 26 नोव्हेंबर 2024 मंगळवार। विचार एक रणांगण आगे। कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी त्याला देव म्हणून गौरव दिले नाही किंवा आभारी होते, परंतु त्यांच्या विचारामध्ये व्यर्थ झाले आणि त्यांचे मूर्ख हृदय अंधकारमय झाले। रोमन्स 1 अध्याय 21 वचन। बऱ्याच लोकांना डाव आहे की त्यांचे विचार वास्तविक आहे एक रणांगण। ते एक काल्पनिक जगात राहतात आणि त्यांची विचारामध्ये पाप करतात। आपण काळजी घेत नाही तर आपले विचार आणि हेतू आपण आपल्या आत्मिक जीवनात अपयशी आलिंगन मिळेल। रात्री प्रार्थना करणार नाहीत, ते दूरदर्शनाचे समोर बसतात आणि अश्लील नृत्य हालचालीचा आनंद घेतात, जे त्यांची आवडलेल्या इच्छांना उत्तेजित करतात। या कारणामुळे त्यांचे स्वप्नांद्वारे ते ताब्यात घेतात अशुद्ध आत्मा आणि ते व्यर्थ बनतात आणि त्यांची विचारात गमावले। पवित्र शास्त्र म्हणते, कारण तो त्यांची अंतःकरणात विचार करतो म्हणून तो आहे। नीतिसूत्र 23 अध्याय 7 वचन। विचार एक माणूस बनवतात, विचार शब्द बनतात, शब्द क्रिया होतात आणि क्रिया त्यांचे जीवन निर्धारित करतात। एकदा या माणसाकडे चांगले विचार आणि हेतू असल्यास तो एक महान होईल। आपण आपले विचार आत्म्यास समर्पण केल्यास पवित्र आत्मा तो तुम्हाला स्वर्गीय विचार देईल। प्रेषित पौल लिहितात, आमच्या युद्धाचे शास्त्रावर गरागीर नाही, तर गाविष्ट अनाखाली आणण्यासाठी देवामध्ये भूकंपाचा नाही आणि प्रत्येक उच्च गोष्टी जो देवाच्या ज्ञानाच्या विरोधात वाढतो आणि ख्रिस्ताची आज्ञाधारकपणाचे कैद्यात आणतो। 2 कोरिन्थियर 10 अध्याय 4 आणि 5 वचन। तुझ्या हृदयात वाईट विचार येतात म्हणून तू आपल्या हृदयात देवाची स्तुती करतोस आणि शैतानाचा प्रतिकार करतोस। जीसस ख्राइस्टने आपली मोठी लढाई लढली। कोलगथा हा शब्द खोपडीची जागा आहे। याचा अर्थ असा आहे की विचाराचा अर्थ आपल्या सर्व विचारांचे आणि उद्दिष्टांचे मूल काट्याची मुकुट असताना प्रभू येशूच्या डोक्यावरून रोड असलेल्या मौल्यवान रक्ताने आपल्याला आपल्या विचारावर विजय मिळविला आहे। शक्ती त्यांची डोक्यावर। 1000 पक्षी में एक बहीर चेंडू काढला, पण पक्ष्याने विहिरीवर बसण्याची परवानगी असेल तर मग ते कचरा आणि विहिरीच्या बियाणे कापतील आणि बियाणे मूळ घेतात, मोठ्या झाडे वाढतात आणि संपूर्ण चांगले बंद करतात। त्याचप्रमाणे 1000 विचार चालवू शकतात आपले विचार क्षेत्र, परंतु जर तुम्ही वाईट विचाराचे मनोरंजन केले तर ते तुमच्या अंतःकरणात रूढ करतील आणि तुमच्या आत्मिक जीवनाचा नाश करतील। म्हणून आपल्या प्रत्येक विचारात पवित्रता आणि आपल्या सर्व लढ्यात विजय मिळवा। पुढील ध्यानासाठी वचन। आणि या जगाचे अनुरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाच्या नूतनीकरणाद्वारे बदलले जाऊ शकते, जेणेकरून आपण देवाचे चांगले आणि स्वर्गीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे सिद्ध करू शकता। रोमकार 12 अध्याय 2 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी एजेकिएल 27 अध्याय 28 अध्याय 29 अध्याय। संध्याकाळी 1 पीटर 3 अध्याय। धन्यवाद।